गेम ऑन. सुरज चेंडू फटकावला जातो. परिणाम करा. 6 धावा येत आहेत. मी पहिलाच म्हटलं होतं आरसीसी राया संघ हा का खूप बलाढ्य संघ आहे. एक कल्याण विभागातला कामराज यांच्या पहिल्याच चेंडूवरती मोठा हल्ला चढवला जातो. परिणामकारी 6 धावा आमच्या ऍड केले जात आहेत. इथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. तसाच प्रकारचा पेरू त्याच चेंडूवरती परिणाम करत 6 धावा येत आहेत. 2 चेंडू 2 षटकार लगावले आहेत राया संघाच्या. कांबराने कांबराला थांबवणं मत इतकं कठीण नसेल. तर इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. आपल्या पिटाऱ्यातून चांगले चेंडू काढावे लागतील राया संघाला थांबवण्यासाठी. इताडे संघाला काहीतरी जादूगिरी करावी लागेल. आपल्या चांगल्या गोलंदाजीची इथे अपेक्षा असेल. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके ठोकले जात आहेत मैदानाच्या बाहेर. इथे मात्र हॅट्रिक संपादित करतोय कामरान कुंबले. 3 चेंडू 3 चिनी चेंडूवरती प्रति हडाला चढवलं जातोय. प्रत्येक चेंडूची खरपूस समाचार घेतला जातोय कामरान यांच्याकडनं. आता मात्र इथं अडचणीत सापडलाय संघ. हॅलो. इथे मात्र सुवर्ण संधी येते प्रेक्षकांसाठी. हैवा जेल साठी 100 रुपयाचं कॅश असेल मोरेश्वर पाटील यांच्याकडनं. इथे मात्र खूप कॅपशॉट सिलेक्शन केले. 4 धावा. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चौ बाजूने फटकेबाजी करतोय कामरान. कामरानला इथे मात्र थांबावं लागेल. गोलंदाजीमध्ये काहीतरी जादूगोरी करावी लागेल. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या चौ बाजूने फटकेबाजी करतोय. पाच चेंडू 23 धावा. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू. आता बायक येतोय तो अप्पू. अप्पू मोठा फलंदाज जाणं जातोय कल्याण विभागातला. इथे मात्र शॉट सिलेक्शन. परिणामकारी 4 धावा. षटक समाधीचा इशारा येतोय अंपायर आमच्याकडे सांगतायत. 6 चेंडू 27 धावा. इथे मात्र पूर्णपणे अडचणीत सापडलाय. इताळे संघाला आता चांगला गोलंदाजी करावी लागेल. इथे मात्र हर्षरला काहीतरी नशिबाची साथ द्यावी लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. हर्षद्याला आपला संघ पूर्णपणे अडचणीत सापडलाय. पहिल्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले तब्बल 27 धावा. कामरान कुंबळे स्ट्राईक येतोय. इथे फुल रनचा चेंडू. फुल अँड पॉवरफुल स्टँडर्ड षटकार. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आत चौ बाजूने फटकेबाजी करतोय का कामरान. इथे मात्र कामरामध्ये थांबावं लागेल. चांगली गोलंदाजी करावी वारंवार सांगतोय मी. राया संघ आमच्या कळला विभागातला एक दादा संघ आहे.
एक चेंडू 33 धावा. तशाच प्रकारचा चेंडू. या चेंडूवरती काय होईल? इथे मात्र विकेट कॅरी केली जाते. मैदानाच्या आतमध्ये जी अपेक्षा होती तीच अपेक्षा सक्सेसफुल ठरवतोय गोलंदाज. इथे मात्र माईज येतोय. अप्रतिम बॅटिंग केली कांबरने. सुंदर बॅटिंग केली कांबरने. वैयक्तिक 31 धावा टकून काढल्यात. सुरेख बॅटिंग. त्यात तब्बल 4 षटकार मैदानाच्या बाहेर पाठवले दिल्यात. दोन चेंडू 33 धावा. इथे मात्र हा चेंडू वाईट अंपायर आमच्याकडे. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. सुरू बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे राय संघाची. इथे मात्र हेलिकॉप्टर शॉट. परिणाम काका एक धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या आहेत. अप्रतिंग रणनीतीने विकेट मैदानाच्या आतमध्ये. चार चेंडू 36 धावा. येणारे 2 चेंडू शेष असतील. सुरेख गोलंदाजी. सुरेख यॉर्क परफर यॉर्कर. इथे मात्र विकेट कपट करणं चूक होते. परिणामकारक एक धाव जॉईन केले ते आमच्या अकाउंट मध्ये. 5 चेंडू 37 धावा. सॉरी 4 चेंडू. ते मात्र कट शॉट सिलेक्शन केले. परिणाम करे एक धाव असेल. 5 चेंडू 38 धावा. येणारे बरोबर 1 चेंडू असेल दुसऱ्या षटकातला. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू. सुरेख गोलंदाजी पुढे यॉर्कर डिलिव्हरी. इथे मात्र माईच बीट झालंय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 38. 2 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 38 धावा ठोकून काढल्या राय संघाने. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. चौ बाजूने फटकेबाजी करतो राया संघ. इथे मात्र स्ट्राईक एटून तरी बोलतोय मी अप्पू. दैवत गोलंदाजीसाठी आले. दांडगा अनुभव आहे दैवतकडे खूप दांडगा अडवून आहे. तो अनुभव आमच्या झोकी टाकावा लागेल. सुरेख गोलंदाजी. त्या चेंडूवरती हल्ला चढवला जातोय. परिणाम करे एकच धाव. दैवत या संघाची बॅकबोन आहे पण साजेरी कामगिरी करावी लागेल. अपेक्षा असतात त्यांच्याकडे खूप. संघाची जबाबदारी. इथे माझ्या स्ट्रायकर होते माईज. ते मात्र पूर्णपणे बीट झालाय माहीत. सगळे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अशीच गोलंदाजीची अपेक्षा असेल इतर संघाकडनं.
कट शॉट सिलेक्शन गॅप शॉट परिणामकारक किती धावा येतील चेंडूचा विजय झालाय परिणामकारक 4 धावा टोकून काढलाय तर माहीत 3 चेंडू 43 धावा येणारे 3 चेंडू सांगून जातील संघाचे समीकरण दैवतला चांगली गोलंदाजी करावी लागेल तर पाहिलं गेलं तर तब्बल 43 धावा ठोकून काढलाय तर या संघाने माहीत चांगली फलंदाजी करतोय शांत डोक्याने खेळतोय दैवतला काहीतरी चमत्कार करावा लागेल इथे मात्र रिव्हर्स अटन केलं जातोय रिव्हर्स इथे फसतोय परिणाम डॉट येईल इथे कृपया स्पीडअप करायचंय सुरेख फुल आणि चेंडू त्या चेंडूवरती परिणामकारक 6 धावा येत आहेत सुरेख बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे माहीच्या बॅट मधून षटकार ठोकून काढलाय एकोणपन्नास धावा ठोकून काढल्या तर राया संघाने माहीच्या खूप घातक फलंदाजी आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये चालू आहे तिसरा शेवटचा चेंडू इथे मात्र कॅप शॉट सिलेक्शन अप्रतिम गच्चाल क्षेत्ररक्षण म्हणते प्रत्येक चेंडूवरती चुक्या करतो इताडे संघ 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 51 येणारे 2 षटक बरोबरीत शिल्लक असतील ह्या चेंडूवरती खूप मेहनत घ्यावी लागेल इताडे संघाला तर पाहिलं गेलं तर 3 षटक फेकले गेले तब्बल 51 धावा ठोकून काढल्या इथं राया संघाने अजूनही अप्पू कुंबलेची बॅट चालणं खूप गरजेचं असं राया संघाला हर्षलला चांगली गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी जिंकण्यासाठी सुरेख गोलंदाजी भन्नाट वेगाचा बादशाह हर्षल डॉट चेंडू येतोय दुसरा चेंडू सुरेख चेंडू इथे मात्र वाघाला पूर्णपणे जाळ्यामध्ये अडकवतोय सुरेख गोलंदाजी केली त्याच्या मैदानाच्या आतमध्ये अचूक गोलंदाजी करतोय प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन करण्याचा मानस करतोय आणि तो मानस सुद्धा सक्सेसफुल ठरतोय सुरेख गोलंदाजी सुरेख अप्रतिम यॉर्कर डिलिव्हरी करतोय प्रत्येक चेंडू आपण फेकला जातोय आता स्ट्राईक होऊन माहीच वैयक्तिक माहीचने सुद्धा एक चौकार एक षटकार ठोकला गेलाय सुरेख गोलंदाजी ज्या गोलंदाजी अपेक्षा होती तीच गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये हर्षल सुरेख गोलंदाजी करतोय बांधून ठेवले पूर्णपणे जखडून ठेवले या राया संघाला मोठे बलाढ्य 2 वाघांना इथे मात्र पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम करतोय हर्षल सुरेख गोलंदाजी करतोय अशी गोलंदाजी ची अपेक्षा असेल सुरेख मग गॅप शॉट सिलेक्शन सुरेख क्षेत्ररक्षण 5 चेंडू 53 धावा येणारा शेवटचा चेंडू असेल या चेंडूवरती किती धावा येतील हे पाहण्याजोगं असेल मैदानाच्या आतमध्ये अप्पू कुंबले स्ट्राईक एंड वरती इथे मात्र परिणामकारक 7 धावा येतील अप्पू कुंबले हा मोठा फलंदाज आहे कळ्यां तालुक्यातला मोठा दादा संघ
म्हणून ओळखला जातोय राया संघाला. अप्रतिम बॅटिंग केली. शेवटचा षटक हाताळेल दिशे जितेस. जिथे तर चांगली कामगिरी करायला लागेल कारण का तब्बल 4 षटका संपल्यानंतर धावसंख्या झाली 59. कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करावे लागेल. 6 चेंडू सुरेख फेकावं लागतील राया संघापुढे. अजूनही स्ट्राईक एंडवरती माहीम सुरेख फटकेबाजी करतो माहीम. एकच विकेट कॅरी केली जाते इकडे संघाला. अजूनही 2 फलंदाज बाकी आहेत येण्याचे. आमचे लाडके गोड राया संघाचे व्यक्तिमत्व म्हणत तर रॉफ सुरेख गोलंदाजी सुरेख प्रत्येक चेंडूवरती विविध प्रकारचे चेंडू टाकता मानस आहे तर मानस सुद्धा सक्सेसफुल सोडतोय. अप्रतिम गोलंदाजी फलंदाजी तर तोफखाना मैदानाच्या आतमध्ये आपल्या समोर 2 संघ एकत्र फाईट करतायत. इथे मात्र मिस टाउन शॉट. इथे झेल कॅरी होईल का? इथे मात्र माईचा परतावा लागेल मैदान. हर्ष रितेश आणि सुरेख फिल्डिंग केली जाते मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू 60 धावा. येणारे 3 चेंडूवरती किती धावा टोकून काढते राय संघ. इथे मात्र बलाढ्य संघ. सुरेख गोलंदाजी केली त्या चेंडूवरती खोदून काढलाय. इथे मात्र पडदा फाडून जातोय. 4 धावांसाठी चौकार. राया विपक्ष इताडे. इथे मात्र चुकी करू नका. चुकीला माफी नाही. परिणाम करत 6 धावा टोकून काढता येतं आपू कुंबलेच्या बॅट मधनं. शेवटचा चेंडू असेल. थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू असेल. इथे मात्र ही चुकी जर करू नका. अप्पू सारखा फलंदाज आपल्या समोर असला तर ही चुकी बिलकुल करू नका कारण चुकीला माफी नसते. येत मात्र पुन्हा तीच चुकी करताय. सुरेख फलंदाज सुरेख कॅच कर देते. नितेशाने सुंदर फलंदाजी केली.
मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. हायवा साठी 100 रुपयाचं कॅश असेल. आमचे दादा मोरेश्वर दादा पाटील एक गौरव व्यक्तिमत्व म्हणते सांगोडा गावाचे युवा खेळाडूंना प्रत्येक ते प्रोत्साहन करत असतात. दुसऱ्या धोरणानंतर राजा माणूस म्हटला तर आमचे मोरेश्वर दादा पाटील तसेच त्यांच्यासोबत छोटू दादा सुद्धा इथे आमच्या व्यासपीठावरती विराजमान झालेत. दोन्ही व्यक्तिमत्व गोड व्यक्तिमत्व ते सांगोडा गावाला लाभलेले आहेत. इकडे सांगा प्रथम बॅटर पाठवते. टीम मीटिंग नको आहे, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. राया संघ पुढे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. कारण एक सामना एक्स्ट्रा खेळवायचा आपल्याला, सेमीफायनलचा सामना आजच खेळवायचा आहे, हेही लक्षात असू द्या. त्यामुळे वेळेचे भान ठेवा. कालचा दिवस गाजवला तो म्हणजेच अट्टाली संघाने. मैदानाच्या आतमध्ये दोन संघ फाईट करतात. इताडे विपक्ष राया संघ, एक कल्याण विभागातला संघ आणि एक भिवंडी विभागातला संघ. इताडे संघाला कसा विसरून चालेल, प्रत्येक मॅच मध्ये त्यांचा सुद्धा वर्चस्व असतो. दैवत आणि नवनाथ अप्पू फर्स्ट गोलंदाजीसाठी येतोय तो अप्पू. दोन प्लेयर चटक्या चकीच्या आत बाहेर असतील. व्यासपीठावरती विकासजी पाटील साहेब यांचं आगमन झालंय. एक मायेची प्रेमाची माणसं, अपुर्गीची माणसं जोडले ती म्हणजे सांगोडे गावाने. मॅच मैदानाच्या आतमध्ये झालंय. राया विपक्ष इताडे संघ, गेम ऑन. पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला जातोय, परिणाम करत 4 धावा अशी बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. आमच्या पडद्याच्या बाहेर पाठवावं लागेल. सुरेख फटकेबाजी केली जाते, इथे मात्र ही चुकी केली जाते. परिणाम करत 2 धावा ऍड केले आमच्या स्कोर कार्ड वरती. 2 चेंडू 6 धावा, एक चुकी, मैदान सोडावं लागेल. चुकीला माफी नसते, अलीकडचा नियम आहे. प्रत्येक चेंडूवरती संघर्ष करावा लागेल. इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये इताडे संघाला. प्रत्येक चेंडूवरती प्रति हल्ला चढवावा लागेल. इथे मात्र सुंदर स्ट्रोक, इथे मात्र चेंडूचा विजय परिणाम करत 4 धावा. 3 चेंडू तब्बल 10 धावा टोकून काढल्याच्या नवनाथ याने अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या तशाच बॅटिंगची अपेक्षा आहे, तीच बॅटिंग करून देतोय आपल्या संघाला नवनाथ. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालय, पाल पे पलव पार करतोय प्रत्येक चेंडूवर.
फटका मारावे लागेल. पाहिलं गेले तर 5 चेंडू फेकलेत आणि फक्त 11 धावाच खर्च केलेत अप्पू याने. दैवत येते बॅटिंग साठी. या टीमची बॅकबोन आहे दैवत. दैवतला चांगली फलंदाजी करावी लागेल. इथे मात्र दैवतचा चाबूक शॉट. सुरेख फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे राय संघाकडनं. षटकचा समतेचा इशारा. 6 चेंडू 13 धावा. येणारे 4 षटक शिल्लक असेल. 4 षटकामध्ये मोठा फटका मारावा लागेल. प्रत्येक चेंडूवरती हला चढवावे लागेल. कारण पाहिलं गेलं तर तब्बल 70 धावा टोकून काढल्यात राया संघाने. 5 षटकात 70 धावा, 71 धावांचा टार्गेट असेल इतर संघापुढं. इथे मात्र दैवतला चांगली कामगिरी करावी लागेल. माहीच गोलंदाजीसाठी माहीच अजून 58 धावांची गरज असेल. येणाऱ्या 4 षटकामध्ये 58 धावा टकून काढावे लागतील. दुसरं षटक फेकण्यात येतो माईज. सुरंग गोलंदाजी करतोय माईज. प्रत्येक टुर्नामेंट त्याला पाहत असतो. सुरेख भन्नाट वेग, गतीचा महारथी हा माईज पहिल्या चेंडूवरती बीट जातोय दैवत. सुरेख सुरेख गोलंदाजी परफेक्ट यॉर्कर. 2 चेंडू पूर्णपणे सुरेख फेकल्यात. दैवतला काही समजत नाही काय करावं. असे गोलंदाजी माईच्या मापात तिथे पेशकश केली जाते. प्रत्येक चेंडू अप्रतिम फेकतोय माईज. 2 चेंडू टाकलेत, एक धावा खर्च केले नाही. इथे मात्र मिस टाइम शॉट. इथे झेल होईल का? इथे झेल सोडलेली आहे. 3 चेंडू 14 धावा. आमच्या व्यासपीठावरती आमचे मित्र संदेश पाटील यांचं आगमन झालंय. धन्यवाद दादा, वेळात वेळ काढून आलात. इथे मान पूर्णपणे झगडून ठेवले इताडे संघाला. प्रत्येक चेंडूवरती भीतक मारा करतोय माईज. सुरेख गोलंदाजी करतोय माईज. पूर्णपणे अडचणीत सापडले संघ इताडे संघ. इथे मात्र अडचणीच्या बाहेर काढावे लागेल. सुरेख फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. परिणामकारक 2 धावा ऍड केल्या जातील. पाच चेंडू 16 धावा. या चेंडूवरती काहीतरी चमत्कार करावा लागेल. मैदानाच्या बाहेर फटके मारावे लागतील. मिस टाइम शॉट. इथे मात्र चुकी होणार नाही. परिणामकारक झेल.
अरमावर सुद्धा जबाबदारी असेल. समोरचा संघ सुद्धा बलाढ्य संघ आहे. त्या संघाचे बॅकबोन रंगमसिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अरमान तिसरा षटकार हातात येतो. अरमान मिस टाइम शॉट चाललाय. परिणामकारक एक धाव ऍड केली जाते. गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बॅटिंग अप्रतिम केली तशी गोलंदाजी सुद्धा अप्रतिम करतो राहा संघ पूर्णपणे वर्चस्व गाजवतोय. आणि यष्ट्याच्या मागे बेक्शन माइंड आमचे धोनी कॅप्टन. इथे मात्र फटका मारण्याच्या प्रयत्नांमध्ये पूर्णपणे बीड डॉट झालाय. दोन चेंडू आणि 17 धावा पूर्णपणे अडचणीत सापडला हिताडे संघ. ज्या फटक्यांची अपेक्षा होती ते फटके मारावे लागतील. इथे मात्र सुरज चाबू शॉट परिणामकारक एक धाव ऍड केली जाईल आमच्या स्कोरवरती. तीन चेंडू 18 धावा अजूनही 3 चेंडू शेष असतील. 3 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा मारावे लागतील. इथे मात्र डॉट वरती पुन्हा पुन्हा चुकोय करतोय दैवत. संघाचे खूप अपेक्षा आहे दैवत कडनं. दैवत नाराज करतोय पूर्णपणे. दैवतने 6 चेंडू फेच केला. त्यांनी फक्त 3 धावाच आपल्या बॅट मधून आले. काही हरकत नाही, मी अजून जिवंत आहे हे सांगून देते मैदानाच्या आतमध्ये. परिणाम करत 7 धावा. दैवत सुरत फलंदाजी करतोय. अशीच फलंदाजी करावी लागेल कारण की 12 चेंडू आणि 41 धावांची गरज असेल. प्रत्येक चेंडूवरती काहीतरी चमत्कार करावा लागेल. प्रत्येक चेंडू चौका षटकार मारावे लागतील मैदानाच्या बाहेर. 20 ची सरासरी असेल प्रत्येक ओव्हर मध्ये. सुरत फटकेबाजी आमच्या फटकेला स्टँडला सलामी देणारा षटकार. इटाडे संघ सुरुवातीला अडकडत गडकडत करत होता पण मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांची दैवत गोवेकर जितेश
आमचे सिनियर कॉमेंटर ओमकार दत्त सुतार यांनी आम्हाला बोलायला संधी दिली. थँक्यू दादा. थँक्यू नशीब. नेक्स्ट बॉल यावेळी आउटसाइड एज विकेटचं पतन होत आहे. वन मोर विकेट डाऊन लागलाय संघाला. आणखी एक धक्का. खेळाडू कक्षाचे इथे प्रेक्षक आहेत त्यांनी कृपया पडद्याच्या मागे जायचं आहे. अन्यथा व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे ही नक्कीच विनंती करेन. खेळाडू कक्षामध्ये नक्कीच जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत असेल. पाच चेंडू धावफलकावर धाबांची टोटल 46 धाबा झाल्यात. चांगली बॅटिंग हर्षद वेलेकरच्या माध्यमातून अपेक्षित आहे. चांगली बॅटिंग करतोय. ब्लॉक होल मध्ये काय परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. जबरदस्त वेगवान गतीचा चेंडू. अप्रतिम बॉल. षटक समाप्त झालं. षटक समाप्तीनंतर धावफलकावर धाबांची टोटल झाली 46 धाबा. 6 चेंडू 26 धाबांची गरज. अजूनही सामना संपलेला नाही कारण दैवत बेलेकर सारखा एक बलाढ्य फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फाईट करतोय. जानू स्पोर्ट्स इताडे संघ आणि त्याची चांगली साथ दिली आहे त्याचे छोटे बंधुराजे हर्षल बेलेकर. बंधुराजेंची जोडी मैदानाच्या आतमध्ये वादळ निर्माण करते. परंतु बंधुराजे कितपर्यंत संघाला साथ देतील. ट्वेंटी 25 धाबांची गरज आहे. 6 चेंडू 25 ची गरज. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर अकीब आलाय. अकीबला चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण 25 धाबा रोखून धरायचे आहेत. या धाबा चेस होतील की या धाबा डिपेंड होतील. काय घडेल काय बिघडेल. येणारे 7 चेंडू खूप महत्वाचे.
दोन्ही संघ तितक्या ताकदीचे आहेत. एक भिवंडी विभागातून बिलॉंग करतो, दुसरा कल्याण मधील एक मातब्बर संघ आरसीसी राया आणि त्यांच्या अगेन्स्ट जानू स्पोर्ट्स इताडे. सेकंड इनिंग मध्ये चांगली बॅटिंग जानू स्पोर्ट्स इताडे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. समोरच्या दिशेनं क्या बात आहे, दैवत वेलेकर इज ऑन फायर. फायर मोड ऑन केला, चेंडूला पाठवून दिला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आजच्या दिवसातील सर्वात मोठा लांब लचक पल्ल्याचा षटकार. मध्ये आणि चेंडू मैदानाच्या बाहेर. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. 5 चेंडू 19 ची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजा केब. यावेळी आणखी एक चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे, अप्पू मात्र बघत राहील. चेंडू त्याच्या अव्वाक्याच्या बाहेर, सीमारेषेच्या पलीकडे. 2 चेंडू आणि 2 षटकार. हालात के कदमों पर सिकंदर नहीं गिरता, टूटा कोई तारा जमी पर नहीं गिरता. गिरते हैं दरिया सागर में, पर कोई सागर दरिया में नहीं गिरता. काय जबरदस्त बॅटिंग, विस्फोट पाहायला मिळतो दैवत वेलेकरच्या माध्यमातून. 2 चेंडूवर 2 षटकार ठोकलेत आणि 4 चेंडू मध्ये विजयासाठी 13 धावांची आणखी गरज. या मॅच मध्ये शिरकाव करतोय जानू स्पोर्ट्स इताडे संघ. क्वालिटी बॅटिंग, विस्फोटक फलंदाज, पॅरलल स्ट्रोक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. समोरचा एरिया टार्गेट केलाय, अख्खी बोर्ड दडपण आणलाय. मैदानाच्या आतमध्ये दैवत वेलेकर नावाचं वांदर घोंगावत आहे. काय घडेल, 4 चेंडू कशा प्रकारचे राहतील. दैवत वेलेकर जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत हा सामना संपणं अशक्य असेल. आरसीसी राया संघासाठी हा सामना जिंकायचा असेल तर दैवतला शांत ठेवावा लागेल, परंतु शांत ठेवू शकणार नाही. इज ऑन फायर. 3 चेंडूवर 3 षटकार ठोकलेत. जानू स्पोर्ट्स इताडे संघाला बॅक करून देतोय. स्वतःच्या जीवावर सामना जिंकून देणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. आज खऱ्या अर्थाने दैवत वेलेकर ऑन फायर झालाय आणि दैवत वेलेकरची ती इनिंग पाहायला मिळते. संघ अडचणीत सापडला होता. चला टीम मॉडेल घेऊ नका, टीम मॉडेल नकोय. रायर्स टीम लास्ट वॉर्निंग आपल्याला, टीम मॉडेल घेऊ नका, कारण वेळ आपल्याकडे भरपूर कमी. अजून एक सामना आणि त्यानंतर क्वार्टर फायनलचा सामना, त्यानंतर सेमी फायनलची फाईट देखील बाकी आहे. तीन चेंडू 7 धाबांची गरज. अजून या मॅच मध्ये काही शिल्लक आहे का? आरसीसी राया संघाचे पाठीराखे. आता मात्र प्रश्न चिन्ह निर्माण झालं असेल, परंतु त्या प्रश्नाला उत्तर देता येईल का? सध्या दैवत वेलेकरच्या फलंदाजीला उत्तर देता येत नाहीये. प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांचं उत्तर दैवत देतोय. 3 चेंडू आणि 3 मोठे फटके. षटकार षटकार आणि षटकार. चांगला चेंडू. यावेळी एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न करती, धावबाची शक्यता आहे. डायरेक्ट थ्रो लागेल का तिथे? आणि 2 धावा दैवत वेलेकरने कंप्लीट केल्यात आणि नो बॉल देखील आहे. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? पंचांच्या माध्यमातून नक्कीच इशाराने ओव्हर स्टेपिंग केली. आय थिंक ओव्हर स्टेपिंग केली.
67 धाबाधाब फलकावर. विजयासाठी आणखी 4 धाबांची गरज येणाऱ्या 3 चेंडूवर. या बॉलवर विकेट येईल का, की या बॉलवर मॅच फिनिश करेल दैवत? हा चेंडू खूप महत्वाचा असेल. या बॉलवर जर दैवतची विकेट आली तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करताना पाहायला मिळेल आरसीसी राया संघ. आणि या चेंडूवर जर एकेरी दुहेरी धाव आली तर मी म्हणेन की या मॅच मध्ये पकड मजबूत करतो जानू स्पोर्ट्स इताडे संघ. काय होईल, काय घडेल, काय बिघडेल, डॉट बॉल येईल का? यावेळी 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत आणि 1च धाव तिथे मिळेल. 2 चेंडू आणि 3 धाबांची गरज. आय थिंक 2 चेंडू 3 ची गरज. आता या बॉलवर जर विकेट गेली चेजिंग कंपल्सरी आहे. कंपल्सरी 2 चेंडू मध्ये 3 धाबा बनवणं बंधनकारक असेल, कारण चेसिंग या स्पर्धेचा प्रमुख नियम आहे, लक्षात घ्या. अजून 3 धाबांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 2. सामना कुठेही गेलेला नाहीये, अजूनही मैदानाच्या आतमध्ये. या क्षणाला काही घडू शकतो. या बॉलवर जर 2 धाबा आल्या किंवा 1 धाबा आली तरी या सामन्यामध्ये इताडे संघ जिवंत असेल. परंतु या बॉलवर जर विकेट आली तर मग सांगणं थोडंसं कठीण होईल, कारण न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल. तो कशा पद्धतीची बॅटिंग करील. बॅटिंग मजबूत आहे जानू स्पोर्ट्स इताडे संघामध्ये, पण तो विकेट त्या मॅच मध्ये थोडंसं स्पीड ब्रेकर लावण्याचं काम करेल. चला आरसीसी राया, आपण जास्त वेळ खर्च करताय. आरसीसी राया, आपण जास्त वेळ घेऊ नका. इतका मोठा संघ कल्याण विभागातील संघर्ष करतो, दडपणाखाली खेळतोय, कारण प्रेशर क्रिएट केलाय जानू स्पोर्ट्स इताडे संघाच्या फलंदाजांना. बंधुराजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये कमाल दाखवते. चला आरसीसी राया, आपण जास्त वेळ घेऊ नका. आता 2 चेंडू 3 धाबांची गरज. हा चेंडू खूप महत्वाचा. ज्याला हृदय विकाराचा कुठेतरी त्रास असेल त्याने हा सामना पाहू नका. प्रेशर निर्माण केलाय खऱ्या अर्थाने जानू स्पोर्ट्स इताडे संघ या मॅच मध्ये. स्वतःला बॅक करतोय, एंटर होतोय, पुन्हा एकदा शिरकाव करतोय. अर्षद वेलेकर जाणला जातो मोठ्या फटक्यांसाठी. पिन चिटर आहे जानू स्पोर्ट्स इताडेचा. यॉर्क केलं स्वतःला. काय घडलंय तिथे? 1 धाव तर कंप्लीट केली आहे. आता 1 चेंडू आणि विजयासाठी कंपल्सरी 2 धाबांची गरज. हा सामना जर प्रेक्षकांना आवडला असेल तर एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. जोरदार टाळ्या, अजून जोरात. एक चेंडू 2 ची गरज. चित्त थरारक आणि रोमांचक सामना प्रेक्षकांच्या भेटीला. श्रद्धांजली चषक 2025 चा हा थरार दैदिप्यमान सोला रंगलाय सांगोडे गावच्या मायभूमीवर. काय जबरदस्त मॅच. अची देहाची डोला रंगलाय सांगोडे गावामध्ये क्रिकेटचा सोला. सोला आनंदाचा आणि सोला क्रिकेटचा. काय जबरदस्त मॅच. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. प्रत्येक चेंडूवर आपण फील्ड सजवताय. अप्पू, पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. लास्ट वॉर्निंग अप्पू, रिक्वेस्ट करतोय. शेवटची वॉर्निंग असेल. काय जबरदस्त खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. लेट्स बिगिन. अंतिम बॉलवर 2 धावांची गरज. इताडे की राया आणि झेलची संधी. पकडला जाईल का झेल?
एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि आरसीसी राया संघाने हा सामना जिंकलाय. हो 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 डीजे जबरदस्त सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला. पैसा वसूल मॅच होती. असं वाटलं होतं की इताडे संघ बाजी मारेल, परंतु आरसी